निष्काम कर्मयोग साध्य करतात. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ बहुउद्देशीय शाखा मोहाडीच्या वतीने आज दिनांक 20 जून 2026 रोज शनिवारला श्रीमान्य आमचे राजेंद्र भाऊ उर्जेकर मुक्काम नांदेड यांच्या निवासस्थानी काही सण अगोदर एका भगवंताचे 41 दिवसाचे त्यागाचे हवन कार्य पार पडले आणि त्यानिमित्तानं तिथे एका भगवंताची चर्चा बैठक सुरू झालेली आहे. या चर्चा बैठकमध्ये जगाचे विधाता सृष्टीचे पालन करता स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. त्या बाबांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे त्या मानव धर्माचे संस्थापक आमचे महान देवी बाबा जुंजोजी हे सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत. त्या बाबांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे बाबाच्या कार्यात बाबाला वेळोवेळी साथ देणारी मातोश्री वाराणसी जुंजोजी ठोपरीकर या सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत. या आईंना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीला उपाध्यक्ष म्हणून लाभलेले सोनेगाव परिसरातील मार्गदर्शक आमचे रवींद्रभाऊ गोटेबोळी यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीला संचालक म्हणून लाभलेले बाबांचे ज्येष्ठ सेवक आमचे विष्णुदासभाऊ कोंबरे सरांनी बुजुर्ग यांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे त्या परमेश्वरी कार्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आमचे जगदीश भाऊ क्षीरसागर वर्षा परिसर मार्गदर्शक. त्याचप्रमाणे आमचे सत्यपाल भाऊ उपरीकरजी महागाव. त्याचप्रमाणे आमचे पुरुषोत्तम भाऊ चौधरी साहेब. त्याचप्रमाणे उशीर का होईना आमचे लाखांदूर परिसरातील विठ्ठल भाऊ शहारेजी. त्याचप्रमाणे आमचे दिलीप भाऊ तोंडरे. त्याचप्रमाणे तुमच्यासमोर सुंदर असं गीत सादर करणारे आमचे बंधुभाऊ कोरजुतीजी. त्याचप्रमाणे त्या जुना परिसरातील मार्गदर्शक आमचे टिकारामजी वजारी साहेब. त्याचप्रमाणे तोरसड परिसरातील मार्गदर्शक आमचं इंद्रजित भाऊ राखडेजी आणि उपस्थित ज्यांच्या भुक्का लावून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं असं संपूर्ण मंच. समोर बसलेले माझे बाबांचे ज्येष्ठ सेवक सेविका बालसेविका त्या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तर आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्दादी 5 नेम तर सेवकास आलेले अनुभव हे सुरू आहे. तरी आज या ठिकाणी मला आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्षस्थान माझ्याकडे भूतवलं. तर सर्वप्रथम मी या नांदेडवासीय सेवकांच्या आणि संपूर्ण बाबांच्या सेवकांचं यावर व्यक्त करतो. आणि अध्यक्ष मार्गदर्शन म्हटल्यानंतर तर पहा आता का तुझ्यासमोर काय बोलावं आणि कोणते विचार मांडावा. वेळ त्या मुक्कामनातून शब्दाची वेळ निघली होती आमची 5 वाजेची आणि 5 तर वाजले. तर आता तुमचे जर विचार असतील वेळ वाढवा तर वाढवू शकतो. तर ते तुमचे विचार सांगा. तुमची ऐकण्याची क्षमता जर असेल नाही तर माझ्या मते वेळ झाली. काय म्हणतात वेळ दिली होती 5 वाजे. हा कारण ना बाबांना दिलेल्या वेळेला महत्व माझ्या बघण्यानुसार वेळ झाली. परंतु आता अध्यक्ष मार्गदर्शन म्हणून जर तुमचं जर विचार असतील तर परमेश्वराला जे काही बुद्धी पुरवेल त्या परीने तुमच्या समोर 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. तर पहा आजच्या या बैठकीमध्ये आज प्रत्येकाचे मार्गदर्शन बाबांच्या विचारावर खूप सुंदर सुंदर असं मार्गदर्शन झालेलं आहे. झालंय ना. प्रत्येकाने आपापल्या अनुभवात बाबांच्या शिकवणूक अनुभव स्पष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. तर मला एवढं मनाचं वाटतं जर
महान देगी बाबा जोंगजीच्या कुटुंबावर जर दुःख आलं नसतं तर बाबांनी भगवत प्राप्ती केली असती का? सांगा माझ्या शोभनांनो. बाबांच्या कुटुंबावर दुःख आलं नसतं तर बाबांनी भगवत प्राप्ती केली असते का? भगवंताला जागवलं असतं का? नाही. आम्हा तुम्हावर दुःख जर निर्माण झाले नसतं तर आम्ही या नरकात प्रवेश केलो असतो का? नाही. म्हणून एक मन आहे, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, आणि भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. मग हे भक्ती जर आपल्याला साध्य करायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल? या मनाचा निर्धार पक्का करावा लागेल, तरच ती आपली भक्ती साध्य होईल. आणि महान देगी बाबा जोंगजीनं मनाचा निर्धार पक्का केला म्हणून ते का भगवंताची भक्ती करू शकले. कारण का बाबांनी म्हटलं होतं, मर्यादे भगवत नाम पर. असे मेलो तरी चालेल. आपल्या भावांना उद्देशून म्हटलं बाबांना, कारण का बाबाचे भाव तयार झाले नाही. हा मार्ग, ही भक्ती कठीण आहे हे सांगितलं होतं. कारण विधी करता करता कित्येक लोक आंधळे झाले, पागल झाले, मरणागती गेले म्हणून बाबाचे भाव घाबरले आणि आम्ही हे विधी करायला तयार नाही, फक्त सांगितलं. बाबांनी मर्यादे भगवत नाम पर बाबांनी शब्द सोडला, अरे मी मेलो तरी चालेल, मी भक्ती करता करता मेलो तरी चालेल, पण एका भगवंताला प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. समजा भक्ती करताना जर मी मेलो तर माझ्या पाठी माझी पत्नी आणि हा जो मनोखुपरीकर आहे माझा मुलगा, याचा प्रतिकार तुम्ही करा. तेव्हा बाबाच्या कुटुंबात भावांनी होकार दिला म्हणून बाबा भक्ती करू शकले, मनाचा निर्धार पक्का केला म्हणून. बाबाची परीक्षा घेतली. परमेश्वराने बाबाची परीक्षा नाही घेतली का? सरळ म्हणून बाबाची भक्ती चालू केला तर बाबामध्ये परीक्षा नाही आली असं नाही. अरे 21व्या दिवशी परमेश्वरानं बाबाची सुद्धा परीक्षा घेतली. आज विचारायचं मला, आज या कुटुंबामध्ये परमेश्वरानं परीक्षा घेतली. आज जो हा त्यागाचा आवाज झाला ते त्यागामध्ये उतरले. मगाशी आमच्या राजेंद्र भाऊंना सांगितलं. आणि परीक्षा अशाच व्यक्तीची होते, असेच शेवकाची भगवंत परीक्षा घेते जो सेवा तत्व शब्द नियमाना चालते. त्याच शेवकाची परमेश्वर परीक्षा घेते. त्या शेवकाचं ध्येय किती मजबूत आहे. आणि आमच्या राजेंद्र भाऊनं आपलं ध्येय मजबूत केलं म्हणून आज त्यांचे 42 दिवसाचे कार्य परमेश्वराने सफल केलं आणि आज त्यांच्या इथं अशी खुशीनं त्यागाचे हवन कार्य आज पार पडलं. काल ते आमच्या राजेंद्र भाऊची भक्ती म्हणत होती, साहेब बरसातीची वेळ आहे, कसा करून पाणी येईल तर कसा करून. तुम्ही फक्त विश्वास ठेवा म्हणला. तुम्ही एका परमेश्वराचे सेवक आहे, विश्वास ठेवा. श्रद्धा, विश्वास आणि निश्चय तो परमेश्वर आहे. मला अजिबात कार्य येणार नाही. तुमचे कार्यक्रम चांगल्या प्रमाणे पार पडतील, पण पाडून देणारा तो परमेश्वर आहे. पहा त्यांची इच्छा परमेश्वरांना चांगल्या पणानं आज त्यांची इच्छा पूर्ण केली. म्हणून मला असं म्हणावं वाटतं, भक्ति में शक्ति है, भक्ति में शक्ति है. जरा आजमा के देखो और भगवान कहाँ खड़ा है अनुभव चुन चुन के देखो. अरे भगवान आपल्या पाशी आहे. आपल्याला अनुभवाची गरज आहे. एक मान आहे, तुझा आहे तुझपाशी, तुझा आहे तुझपाशी बरीतो का जागा बोललाची. आणि हे मन त्या महान त्यागी बाबा जोंगजींना हे सिद्ध करून दाखवलेली आहे. परमेश्वर आपल्या जवळ आहे, भगवान आपल्या जवळ आहे. आम्हाला भक्तीची गरज आहे म्हणून म्हणलो काय, भक्तीने शक्ती आहे. तुमची ज्याप्रमाणे
भक्ती असेल त्याप्रमाणे त्याची सत्य निर्माण होणार आहे. आम्हाला गोष्ट करत आहे म्हणून मला असं वाटतं महान देगी बाबा जोंदेवजीनं ते कार्य केले, एका परमेश्वराला प्राप्त केलं आणि या दुःखी कष्टी मानवाला जागवण्यासाठी काय केलं बाबाला? या दुःखी कष्टी मानवाला जागवण्यासाठी या मानव धर्माची स्थापना केली. परंतु आम्हाला अजूनही मानव धर्म कळला का नाही? कळला का? अरे मानव धर्माचा अर्थ असा आहे मानवानं मानवाप्रमाणे वागणे आणि त्याच्यासाठी बाबांनी सत्य मर्यादा प्रेम ही शिकवण आपल्याला लावून दिलेली आहे. परमेश्वराला हे माहीत होतं बाबा काहून जागले, बाबाला का जागवलं. भगवंताला हेही माहीत होतं का यानं हा एक मानव आहे. महान देगी बाबा जोंदेवजी एक मानव होते, मला याला प्राप्त केलं. परंतु या मानवामध्ये कधी मोह माया अंतर निर्माण होईल आणि ह्या मला कधी विसरेल हे त्या विधात्याला परमेश्वराला माहीत होतं. म्हणून आत्मबोधाच्या माध्यमातून परमेश्वरानं महान देगी बाबा जोंदेवजीला जागवलं. आता तुम्ही मला कसं जागवता म्हटलं? अरे सेवक, परमेश्वरानं काय म्हटलं? हे सेवक नाही भगवान, तू मानव है, भले ही तूने मुझे प्राप्त किया, भले ही तूने मुझे प्राप्त किया, उनमें से तू एक मानव है. मैं भगवान मैं मानव पर कदापि विश्वास न रखता, क्योंकि मानव यही बेईमान है. कसं दाखवलं? मानव हे बेईमान आहे. तेव्हा त्या बाबाला वाटलं महान देगी बाबा जोंदेवजीला मी एक मानव आहे आणि परमेश्वरानं मला उद्देशून म्हटलं मला त्या दुःखी कष्टी मानवाला जागवण्यासाठी काय करायला पाहिजे. म्हणून महान देगी बाबा जोंदेवजीनं त्या सातपुड्या पर्वतावर महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर फेब्रुवारी महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात त्या मानव धर्माची स्थापना केली आणि स्थापना करून आपल्या तन्मनासारखा देह उन्हात तानात पायी पायदळ दौरे काढून एक एक सेवक बाबांनी जोडण्याचा प्रयत्न केला. एक एक सेवक आज आमचं तरी जागवलं म्हणून आज आम्ही जागलो. आज आमचे दुःख दूर झाले. का गरज होती महान देगी बाबा जोंदेवजीला उन्हात तानात फिरावची? का गरज होती? की महान देगी बाबा जोंदेवजीला त्या परमेश्वराला शब्द दिला होता माझ्या जीवाची वर्षापर्यंत, माझ्या जीवापर्यंत मी निस्वार्थपणे असले प्रकारचा मोह माया अहंकार मनात निर्माण न करता त्या दुःखी कष्टी मानवाला फक्त जागवण्याचे कार्य करीन आणि ते कार्य करीन हे शब्द त्या परमेश्वराला दिला. म्हणून बाबा एळोपाळी फिरले. आज धन्यवाद आमचे महान देगी बाबा. आज ते होते त्यांनी जागवलं म्हणून आज आपण त्या मानव धर्मामध्ये प्रवेश केलो आणि मानव धर्मात येऊन प्रत्येक गावागावामध्ये ग्रामीण भागामध्ये महान देगी बाबा जोंदेवजीनं हे मार्गदर्शकाची नेमणूक केलेली आहे. सांगा एखादा मार्गदर्शक आहे का निस्वार्थपणे प्रत्येक घर कार्य घेते? मग ती अपेक्षा ठेवते का सेवकाकडून? तो ठेवते का? आम्ही अनेक रस्त्याने आम्ही काय करत आलो? मी त्यातलाच आहे, तुम्ही त्यातलेच आहात. कितीतरी घुमलो, कितीतरी फिरलो, कितीतरी वैज्ञानिक केलो, कितीतरी पैसा खर्च केलो. तुम्ही केले असाल, तुम्ही केले नाही केले हे मला माहित नाही. मी तर काही खर्च केलो बाबा. मगाशी कोटेकडे साहेबांना सांगितलं आता इकडे जागा विकला म्हणून. मला खरंच सत्य गोष्ट आहे, सत्य गोष्ट आहे. माझ्यावर 31 एकर जागा होती. एकर नाही 31 एकर. आता 31 एकरावर म्हणजे 8 एकर जागा मी स्वतःच्या हाताने टाकतो.
आता गमवण्यामागचं काहीतरी कारणच बरोबर कारण होतं. पतीच्या मागे बाधा निर्माण झाली अशी इतकरी घोपलो, काही दवाखाने केलं, इतकरी वैमानी केली आणि दुःखापासून निर्माण झालं एवढ्या छोट्याच्या लहानशा कारणावरून. एका जणाने मला बजुरानं म्हटलं, चौकावर गेलो, असं बोलत त्याला आम्ही येत होतो घराला रात्री, फक्त दूध आणलं म्हटलं होतं त्याला, तुला घर जेवढ्या दूध आणलं. मी मजेच्यावर गोष्ट नेलो आणि दुसऱ्या दिवशी काही दूध नेलो नाही त्या बाईक. गावचीच बाई हो, विधवा बाई, आता नाव नाही सांगत. आणि एवढ्या कारणावरून त्यांनी माझ्या पत्नीच्या मागे भूतवादा लावली. म्हणजे भूतवादा काढण्यासाठी कितीही प्रयत्न केलो, कधी वैद आणलो, कितीतरी कोंबडे आपलो, कितीतरी दारू पाहिजे, पण समाधान मिळत नव्हतं. ते 8 वर्ष बघा मामाचे राहिली आणि 8 वर्षामध्ये सत्तेच्या काळात 8 एकर माझी शेती चालली गेली. हा तुमच्या नात्याने माझ्यासाठी काही नवीन नाही. एवढं बेसर होतं मला डाव. कुटुंबात समाधान नव्हतं, शेतीत समाधान नाही, घरी गेला घरी समाधान नाही. सकाळी उठलं का पाहिजे मग तुमच्या नांदेड दिसत दारूची भर. रात्री तरी मी येत होतो, मला का सांगू तुला दिवस जातो, तशी स्थिती माझी. पण धन्य ते माझे महान तेगी बाबा जोंदेवजी आणि त्यांच्या कृपेमुळे आज मला ह्या नवी दिशा मिळाली. आज जवळ 17 वर्ष या मार्गामध्ये झालो. त्या 2 नाही 17वा वर्ष चालू. ज्या दिवशी परमेश्वराची ज्योत माझ्या कुटुंबामध्ये लागली तेव्हापासून माझ्या कुटुंबामध्ये प्रकाशमय जीवन जगण्यात समाधान परमेश्वरानं दिलं आणि आज तुमच्या समोर होत. सांगायला गेलो घरच्या जगात कहाणी भरपूर, डोळ्यातून पाणी पडेल तुमच्या, परंतु वेळेच्या अभावी ते सांगू शकत नाही. समजून घ्या. मग माझ्या प्रत्येक सेवकाला एकच सांगतो, आमच्यावर दुःख होतं म्हणून आम्ही या मार्गात प्रवेश केलो. मार्गाची दिशा समजून घ्या. तर मार्ग बाबांनी सांगलाय, मार्ग म्हणजे एक रस्ता होतो, त्या रस्त्यानं माझा शेवट कसा चालला पाहिजे. त्या सेवकासाठी बाबांना आपल्याला त्याचा शब्द नियम लावून दिलेले आहे. मार्ग म्हणजे रस्ता. काय होते हा काय आहे रस्ता. आणि या रस्त्याने चालते वेळी जर आमचं लक्ष विचलित जर झालं, लक्ष विचलित जर झालं तर कुठं तरी आपल्याला ठेच लागून पडल्याशिवाय राहणार नाही, कुठं तरी आमचा अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक रस्त्याच्या आडी मोडीवर शासनानं सुद्धा तुम्हाला बोर्ड लावून दिलेला आहे, चुका ध्यान सगळी याद. मग आम्हाला त्या रस्त्यानं जायचं आहे, अमुक ठिकाणी आपल्याला रोहून नांदेडला यायचं आहे, तर आमच्या त्या रस्त्याकडे ध्यान पाहिजे. त्याचप्रमाणे हा मार्ग बाबाने आम्हाला दिला. या मार्गात आम्ही प्रवेश केलो. मार्गदर्शकाने तुम्हाला सुरुवातीला जवळ 1 तास 2 तास 3 तास तुम्हाला मार्गदर्शकाने आपली भेट दिलेली आहे. आणि या मार्गाची परिपूर्ण जाणीव, परिपूर्ण हा मार्ग काय आहे, मार्गात कसं वागावं लागतंय, मार्गात कसं चालावं लागते, मार्गाची भक्ती कशी करावं लागते, हे सगळे विचार मार्गदर्शकाने तुमच्या जो समोर सुरुवातीला सांगितलं आहे. आज तुम्ही म्हणाल का वारंवार आम्ही चुका करतच जाऊ आणि मार्गदर्शक आम्हाला सांगत किती. म्हणून याची जाणीव त्या आपल्याला ठेवण्याची गरज आहे. कोणा ठेवण्याची गरज आहे? आपली जाणीव आपल्याला ठेवण्याची गरज आहे. परमेश्वर हा तुमच्या जवळच आहे. तुम्ही केलेली चूक कुटुंबामध्ये 4 लोक आहात.
कुटुंबामध्ये 4 लोक आहात, समजा 4 लोक तुम्ही भगवंताला वचन दिले आहात आणि भगवंताला वचन देऊन सकाळच्या विनंतीमध्ये तुम्ही विनंती करता ते भगवंताला रोज वचन देता आणि दिनचर्येमध्ये तुम्ही काय करता काय वागता याची जाणीव तुमची तुम्हाला ठेवून देतो. खरोखर मी दिलेल्या वचनाप्रमाणे विचारतो दिवसभरामध्ये माझ्यातून काही चुका झाल्या, मी कोणाला काही वाईट बोललो का, कधी कोणाला माझ्या शब्दामुळे राग आला असेल का, याची जाणीव तुम्हाला ठेवून देतो. भगवत प्राप्ती भगवंताची प्राप्ती करता बाबांनी सुंदर त्याग करतो. आम्हाला समजण्याची गरज आहे परमात्मा एकचा अर्थ असा महादेवजी बाबा जिंदगीना प्रत्येक आत्म्यामध्ये आपल्याला परमेश्वर दाखवलाय का आणि सरळ सांगितलं, अरे जितने भी देव धर्म है ते सारे देव धर्म मैं एक पल में देख सकता, एक पल में म्हणजे एका क्षणात, लेकिन साधारण मानव पर मैं हाथ भी नहीं लगा सकता क्योंकि मानव ये भगवान महादेवजी बाबा जोगीना प्रत्येक जीवात्म्यामध्ये आम्हाला भगवान दाखवलाय, परमेश्वर दाखवलाय. प्रत्येक आत्म्यामध्ये प्रत्येक सजीव जीवात्म्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे आणि मर्यादे भगवत नाम त्या भगवंताच्या नामावर आम्हाला मरणे आहे. तर भगवंताच्या नामावर जर मरायचं आहे तर आम्हाला काय करावं लागेल? आमची श्रद्धा, विश्वास आणि निश्चय आणि कार्य करावं. आमचे तन मन धन एक चित्त एक लक्ष एक भगवान हाच खरा या मानव धर्माची खरा उगम स्थान. ज्या माझ्या श्लोक बनवत ज्या दिवशी परमेश्वराला मार्गात प्रवेश केल्या त्या दिवशी तुम्ही वचनबद्ध झाल्या, त्या दिलेल्या शब्दाची ज्या माझे श्लोक भगवानात जाणीव असेल तो माझा सेवक बांधव सुखी आणि समाधानी राहू शकेल, अन्यथा सुखी समाधानी राहू शकणार नाही. मी म्हणणार नाही, हे बाबाचे शब्द आहेत, हे बाबाचे शब्द आहेत. म्हणून बाबांना म्हटलंय, अरे सेवका चुकला म्हणून दुखला सांगतेच कोणाला आणि विचार तू आपल्या मनाला. तुम्हाला आपल्या मनाला आपल्या मनाला विचारावं. माझ्या मार्गात आल्यानंतर 3 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये परमेश्वरानं आपल्या कार्यात एवढा मोठा दुःख होतं, परमेश्वराने आमचं दुःख दूर केलं आणि आज त्यागी झालं, 9 हवन झालं, 5-5 वर्ष झालं, 10 वर्ष झालं. माझ्या कुटुंबामध्ये दुःख काय निर्माण होते याची जाणीव तुमची तुम्हाला समजली. जोपर्यंत तुमची स्वतःची चूक स्वतः तुम्ही अजमावणार नाही, नंतर चुकीचं स्पष्टीकरण करणार नाही, तोपर्यंत परमेश्वर तुमच्या चुकीची सुटका करणार नाही. म्हणून माझ्या शोभानं जागा अजूनही आपली वेळ गेलेली नाही. आपल्याला भरपूर जीवन जगायचं आहे. बाबांना म्हटलं, जो जागेगा वही जगेगा, वो सोएगा वो खोएगा. तुम्हाला ठरवायची गरज आहे. म्हणून प्रत्येकाने बोलायला गेला भरपूर गोष्ट लागतंय. अजून 1 तासही जरी बनल्या तरी त्या परमेश्वराच्या कृपेनं बोलावला काही खाता नाही. शब्द पुरवणारा तो परमेश्वर आहे, परंतु वेळेचं बंधन असते. एक वेळ माझ्या मार्गदर्शनामध्ये अधिक घेतलो म्हणून मी माझी जास्त वेळ प्रत्येकाच्या लक्ष झालेलं आहे. केव्हा केव्हा ही बैठक प्रत्येकाला नाही. म्हणून प्रत्येकाने बाबाचे विचार बाबांना दिलेले तत्वशास्त्र ज्ञान आपल्या अंगीकारावा आणि आपलं जीवन अमूल्य बनवावं एवढंच बोलतो. आणि मगाची गोटे भोळे साहेबांना या मार्गामध्ये तात्पुरत्या सुखासाठी काही होत गोष्ट सत्य आहे. कोण दारू पितात, कोणी सकाळ कोणी
असे काही काही श्लोक आहेत. आता माझ्या जेवढे काही काही आजच एका श्लोकाला शब्द तोडलो आमच्या गावात बी आहे. आहे कामाचा नाही. 4 महिने झाला मार्गाला, 3 दिवसाचे 7 दिवसाचे कार्यक्रम केलं. मुलगा अजूनही यशत करत आहे. 4 महिन्याच्या बादबंदी त्याच्या आई वडील आज झाले. काही गरज नाही मला तुमची. हा मार्ग मी एकट्याला जाऊ शकत नाही, कारण का शब्द त्या तुझ्या मुलाला फक्त दिला होता. त्याच वेळेस तुम्हाला तिन्ही कुटुंबाला सांगत होतो, आई वडिलाला आणि मुलाला, मुलाच्या जो काय त्याचा तो जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही मार्गदर्शन करणार नाही. आणि त्याला सरळ सांगितलं होतं, बाबा तुझे विचार का म्हणते. तो बोलावला तयार नाही, कारण व्यसन करत होता. ठीक आहे म्हणला, तुला दिलेली जे पुस्तक आहे, तुला दिलेली पाठी आहे ते वापस करून दे. मला तुझ्यापासून काही नफा धोका नाही आणि पगार काही मिळत नाही. ते तुझे कार्य तू करा. फक्त कोण बाबा जी विचार हो, इस मार्ग में जोड़ने वाले सेवक लाखों होंगे, करोड़ों होंगे. हे बाबाला त्याच वेळेस माहिती होतं. लेकिन मेरे देश से चलने वाले बोटावर मोजना इतके रहेंगे. शेकडा 3 कामाचे पण 97 काही कामाचे नाही. त्या मार्गाला बदनाम करणारे आम्हीच सेवक आहोत. कारण परिस्थितीच आहे. सेवक कसाही वागला, कसाही चालला, कसंही व्यसन केलं तरी तो मार्ग कसा त्याला कार्य दिला नका. हा मार्ग बाबांना नाही सांगतो. या मार्गाला बदनाम आम्हीच लोक करतो, आम्हीच मार्गाला असतो. म्हणून असे जे कोणी सेवक नियमामध्ये चुकत असतील किंवा व्यसन करत असतील, म्हणून आता तरी विचार करा. जीवन आपलं अमूल्य बनवा. अजूनही आपली वेळ गेलेली नाही. म्हणून एक मन आहे आपली शेवटच्या जगाचा सांगतो, बोतल पे बोतल पिणे निघते आहे. माझ्या शेव बांधवांनो, अरे तुम्ही चांगला हा मानव धर्म मिळाला, भाग्यानं मानव धर्म मिळाला आणि या मानव धर्मात प्रवेश करून जर तुम्ही वाईट व्यसन करत असाल, अशा सेवकासाठी शेवटचं सांगतो, बोतल पे बोतल पिणे निघते. अरे रात को पीली तो सवेरे उतर जाएगी. अरे पीना है पैसा रस का प्याला पी लो, जो मेरे बाबा ने दिए हुए तत्व सत्य नीम का रस का प्याला पी लो. पर बेटा सारी जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी, जिंदगी सुधर जाएगी. एवढेच बोलतो आणि माझे लाभलेले 2 शब्द इथं थांबतो आहे. सर्व सेवकांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार, नमस्कार, नमस्कार.